पुण्यातली ही थेट दृश्य आहेत। छत्रपती संभाजीनगर मधून विशाल अग्रवाल यांना पुण्यामध्ये आणलं गेलंय। विशाल अग्रवाल हा तोच व्यावसायिक आहे ज्याच्या मुलाला चालत आणलं, कारण ज्या प्रकरणामुळे पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती ती उजळवण्यासाठी पुणे पोलिसांकडून हा सगळा प्रयत्न केला जातोय की काय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण इथे माध्यमांना बोलावून इथं आपण पाहू शकतो कशा पद्धतीने नॅशनल मीडिया आणि मीडियाची झुंबड उडालेली आहे आणि सगळे शॉट देण्याचा प्रयत्न करतात आणि आरोपीला चालत आणलं जात आहे। चालत आपण पाहू शकतो। आपण विशाल अग्रवाल प्रतिक्रिया काय माध्यमांशी बोलत नाहीत, माध्यमिक त्यांना त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतात। आपण पाहू शकतो अशा पद्धतीने झुंबड उडाले। हे कॅमेरामॅन आपला पडलेला आहे इथं ह्या सगळ्या धावपळीमध्ये आणि ही सगळी धावपळ आपण बघू शकतो आणि ही गणेश पुढे आणि ही सगळी धावपळ जे गेले 2 दिवस जे पुणे पोलिसांचं जे ज्याला आपण म्हणू मेन टर्निंग पॉइंट आरोपीला अटक केलेली। खरं तर त्यांच्या मुलानं भरधाव गाडी चालवली होती आणि त्यांना ही सगळी त्यांना आता पोलीस आयुक्तालयात नेलं जात आहे आणि तिथं त्यांचं इंटरव्ह्युशन केलं जाईल, त्यांना क्वेश्चनिंग केलं जाईल, त्यानंतर उद्या कोर्टात त्यांना हजर केलं जाईल। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने इथं माध्यमांची धावपळ सुरू आहे आणि प्रत्येकाचा हाच प्रयत्न आहे की विशाल अग्रवालना बास रे। आपण पाहू शकतो विशाल अग्रवाल यांना संघात आतमध्ये नेलेलं। जाऊ द्या रे बास, बस। गणेश आपण पाहू शकतो विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगर इथून पुण्यामध्ये आणलं गेलं आणि या वेळेला पुणे पोलिसांनी प्रसार माध्यमांना बोलवलं आणि त्याला चालत पोलीस स्टेशनला नेलं जात आहे। जिथे तो उतरला, ज्या रस्त्यावर तो उतरला असेल तिथून पोलीस स्टेशनला त्याला चालत नेलं जात आहे। प्रतिमा स्वतःची क्लीन करण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करतायत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। खरं तर यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी सगळ्यांनी लक्ष घातलंय आणि कडक कारवाई करावीत, कठोर कलम लावावीत असं सांगण्यात आलेलं आहे। विशाल अग्रवाल हा आरोपी मुलगा ज्याने पोर्शे कार चालवली आणि एका बाईक स्वाराला उडवलं ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे, त्या पोर्शे कार जो चालवत होता त्याचे वडील आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत विशाल अग्रवाल। त्यांच्या मुलाने मद्यप्राशन करून, तेही अल्पवयीन असताना मद्यप्राशन करून गाडी चालवली, भरधाव गाडी, याचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला। त्याच्याबरोबर गाडीमध्ये अजून 2 जण होते, त्याचे मित्र ज्यांनी दारू प्यायलेली होती। या तिघांनीही मद्यप्राशन केलेलं होतं आणि ही बातमी फक्त ड्रंक अँड ड्राईव्ह आणि मग अपघात आणि त्यात मृत्यू एवढीच नाही, तर ही पोर्शे कार जिची नंबर प्लेट नव्हती, मार्च मध्ये ती विकत घेतली गेली आणि 2 महिने ती पुण्याच्या रस्त्यावर विदाऊट नंबर प्लेट चालत होती। त्यामुळे यावरही प्रश्नचिन्ह होतंय। अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी का दिली हा एक मुद्दा आहे, अल्पवयीन मुलाला दारू का सर्व केली हा एक मुद्दा आहे। अशा अनेक मुद्द्यांवर आता चर्चा होत आहेत आणि पुणे पोलिसांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुणे पोलिसांच्या प्रतिमेवर या करता आला कारण 15 तासांमध्ये, फक्त 15 तासांमध्ये या तिघांना जामीन सुद्धा मिळाला अशी बातमी आलेली होती। इतकंच काय, जेव्हा ते पोलीस स्टेशन मध्ये होते तेव्हा एका आमदारांना त्यांना खाऊ पिऊ घातलं, पिझ्झा वगैरे खाऊ घातला आणि दबाव टाकण्याचा पोलिसांवर प्रयत्न केला अशाही बातम्या येत होत्या। हे सगळं झाल्यावर विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला कारण मुलगा अल्पवयीन होता आणि विशाल अग्रवाल यांच्या चौकशी काय केली जाईल? सर चौकशी काय केली जाणार आहे आणि आपण बघू शकतो आता विशाल अग्रवाल याला पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणलेला आहे। छत्रपती संभाजीनगरला तो फरार झालेला होता जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यामुळे त्याला छत्रपती पण बघूया
वरिष्ठ अधिकारी सांगितलं क्या कार्रवाई की गई है? कोर्ट में पेश किया गया था, पहले एफआईआर क्यों नहीं? बस रे बस ना आता आडू नको ग. आडू नको ग. पाहू शकतो वातावरण खराब नको करू. आपण बघतोय प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पोलिसांना प्रश्न विचारत होते की नेमकी ही सगळी घडामोड काय आहे, कशी चौकशी त्याची केली जाईल. आतापर्यंत तपासात असे वेगवेगळे प्रश्न का निर्माण झाले, पुणे पोलिसांच्या प्रतिमेवर हे सगळं प्रकरण का आलं, कुणाचा दबाव होता, कुणाच्या दबावाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं, मग काही या प्रकरणात हैगई करणं शक्यच नव्हतं. पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये 18 मेच्या मध्यरात्री एका आलिशान स्पोर्ट्स कारनं दुचाकीला धडक दिली. आलिशान कारमधील अल्पवयीन तरुण हा मद्याच्या नशेत होता. पुण्यातील अरुंद रस्त्यावरून बेफाम गाडी चालवत होता. वाऱ्याचा वेग होता त्या गाडीला आणि अशी गाडी तो चालवत होता. मात्र याच वेळी बाईकवरून जात असलेल्या दोन तरुणांना एक तरुणी यांना भरधाव कारनं जोरदार धडक दिलेली आहे. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आणि एकाला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा आणि अनीश अवधिया असं मृत तरुणांचं नाव आहे. अश्विनी आणि अनीश यांच्या अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कुटुंबावरील छत्र हरपलेलं आहे. त्यामुळे वेगाच्या नशेत धुंद झालेल्या तरुणाच्या चुकीमुळे दोन कुटुंबांची दशा झालेली आहे. आपण थेट बोलणार आहोत. माझे सहकारी पुण्याचे चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, पुणे पोलिसांनी आत्ताच छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवालला पुण्यामध्ये आणलं. प्रसार माध्यमांना जाणीवपूर्वक बोलावलं गेलं. त्यानंतर प्रतिक्रिया सविस्तरपणे पुणे पोलिसांनी दिली आहे का आणि काय नेमका अपडेट आहे? नाही, प्रतिक्रिया दस्तूर खुद्द या राज्याचे गृहमंत्री अर्थात डीसीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही. किंबहुना मी तर म्हणेल आपले पोलीस आयुक्त किंवा पुणे पोलिसांची प्रतिमा आता गेली 2 दिवस जी मलिन झाली होती ती कुठेतरी त्याच्यात सुधार करण्यासाठी किंवा सावरण्यासाठी स्वतः डीसीएम गृहमंत्री या राज्याचे मैदानात उतरले, इथं आले, फील्डवर आले आणि त्यांनी पुणे पोलिसांची बाजू अगदी डटके लावली आणि त्यांनी स्पष्टपणे उंगली निर्देश हा कोर्टाकडे केला. म्हणजे ह्या सगळ्या केसमध्ये पुणे पोलिसांचा काही दोष नाही. पुणे पोलिसांनी 304 हेच कलम लावलं, 304A हे कलम नव्हतं लावलं. त्याच्यामुळं तरी ज्युव्हेनाईल बोर्डाने, जस्टिस बोर्डाने त्याला जामीन का दिला असं त्यांनी कुठेतरी इनडायरेक्टली प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे कोर्टाच्या आदेशावर. तेव्हा आम्ही वरच्या कोर्टातही जाऊन आमची बाजू मांडणार आहोत. म्हणजे थोडक्यात पुणे पोलिसांचा या सगळ्या प्रकरणात काही दोष नाही. आम्ही आमच्या नियमानुसार उपलब्ध जे काही प्रोव्हिजन आहेत कोर्ट कायद्यातल्या त्यानुसार पुणे पोलिसांनी सगळी कलमं लावलेत. तरी पण त्याला जामीन का मिळाला यासाठी आम्ही पुन्हा कोर्टात धाव घेतोय. म्हणजे थोडक्यात पुणे पोलिसांची बाजू दस्तूर खुद्द डीसीएम गृहमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे हे स्वतः आज त्यांनी माध्यमासमोर मांडले आणि हे प्रकरण कुठेतरी निवळण्याचा किंवा सावरण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यावर आणखीन ज्याला आपण म्हणतो चेअर ऑफ द कळस म्हणजे पुन्हा आणखीन हे थंड करण्यासाठी हे प्रकरण विशाल अग्रवाल जो मेन अक्यूज आहे या सगळ्या प्रकरणातला त्याला सीपी आयुक्तालयाच्या गेट पासून थेट क्राईम ब्रँचपर्यंत चालत आणलं एखाद्या गुन्हेगारासारखं. म्हणजे थोडक्यात त्यांना मेसेज द्यायचं पुणे पोलिसांना आणि डीसीएमना की सगळे आरोपी आमच्या समोर समान आहेत. किती मोठा बिल्डर असला, किती मोठे बडे बापका बेटा असला तरी आम्ही त्यांना समान कायद्याने समान न्याय देतोय. हाच त्यांना यातून संदेश द्यायचा होता. म्हणून पुणे पोलिसांच्या प्रतिमेवर आल्यानंतर वेगवेगळे कंगोरे या प्रकरणात समोर आल्यानंतर आता त्यावर पडदा टाकण्याकरता या वेगवेगळ्या गोष्टी समोर